कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरात दोन टोळ्यातील पूर्व वैमनस्यातून झालेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झालाय। दुचाकीवरून आलेल्या 4 ते 5 जणांनी रात्री 11च्या सुमारास साद मुजावर या तरुणावर गोळ्या झाडून डोक्यात धारदार शस्त्राने वार केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोघा तरुणांना ताब्यात घेतलंय। सद्दाम मुल्ला आणि सहील नदाफ अशी या ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। साद शौकत मुजावर हा कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरातील सरनाईक वसाहत इथं वास्तव्याला आहे। तो रात्री 11च्या दरम्यान मित्रांच्या बरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसला होता। त्यावेळी काही तरुण गाडीवरून त्याच्याजवळ आले। त्यांनी अचानक त्याच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली, तर त्यांच्यापैकी एकाने सादच्या डोक्यावर धारदार शस्त्रानेही वार केला। यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं सीपीआर रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी आणि सीपीआर रुग्णालयात त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने दाखल झाला होता। यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण झालं होतं। यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी मिळून कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी फौफाट्यासह सीपीआर रुग्णालय आणि घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या प्रकरणाची सगळी माहिती घेतली। दरम्यान लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानं पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो, पण तरीही असे कोल्हापुरात भ्याड हल्ले होत आहेत। त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एकंदरीत अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन कितपत ऍक्शन मोडवर येतंय हेच आता पाहावं लागेल।